कंप्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्ष घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ अतिशय हा सिंगल लॉंगेस्ट प्रकल्प आहे आणि याचं लोकार्पण 12 तारखेला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि म्हणून तिथून प्रधानमंत्री महोदय उतरतील आपल्या तिथून संपूर्णपणे रूटवर आम्ही पाहतोय की रस्ते असतील आजूबाजूच्या भिंती असतील मेडेन आहेत आणि त्याचबरोबर हा आपला शिवडी नावाशेवट जो आहे हा जो आहे त्याच्यामध्ये देखील पूर्ण काम कंप्लीट झालंय आणि त्याची पाहणी आज आपण करतोय खरं म्हणजे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प फार मोठा दिलासा देणारा मुंबईकरांना नाही तर मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड हा रायगड चिरले येथे लँड आणि देशातला हा सगळ्यात लांबीचा 22 किलोमीटर लांबीचा समुद्रावरचा बीच आहे ब्रिज आहे आणि याला आता जो पर्यायी रस्ता आहे जवळपास 1.5 ते 2 तास अंतर कापायला लागतं यामुळे 15 मिनिटांमध्ये शिवडीचा माणूस थेट रायगडमध्ये जाईल आणि तिथून मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट होईल तिथून मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होईल त्याचबरोबर वसई विरार मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे अलिबाग त्याला कनेक्ट होईल अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प आहे गेम चेंजर प्रकल्प आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर वेळ इंधन पोल्युशन सगळंच कमी होईल पंतप्रधान जे आहेत मुंबई तिसरी मुंबई म्हणजे आता काय बघा तिकडे एवढं मोठं डेव्हलपमेंट होईल कारण मुंबई आणि हा जो चिरलेचा एरिया आहे शिडको मधला रायगडचा हा अगदी जवळ येईल 2 तासाचं अंतर 15 मिनिटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस इंडस्ट्री होतील तिथे मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोकांना फार मोठा त्याचा पंतप्रधान जे आहे वरून तुम्ही टोल 250 रुपये केलेला आहे मात्र आता विरोधक मागणी करतात की हा टोल माफ करावा म्हणून निवडणुकीपुरता असणार की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलं काम केलेलं नाही करणार नाही हा पूल आता कम्प्लीट झालेला आहे यापूर्वी जे प्रकल्प आम्ही कम्प्लीट केले ते का निवडणुका होत्या तेव्हा जे 2.5 वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करू त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काही गेल्या अनेक वर्ष घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि आता हे प्रकल्प जो आहे आता कम्प्लीट झालाय या प्रकल्पाचं वैशिष्ट्य आहे की याचं भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते झालं होतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांच्या हस्ते होतं याचा आनंद आहे आम्हाला शिवसंकल्प नाही पंतप्रधान ज्या पद्धतीने म्हणतात पूर्ण हा जो ब्रिज आहे पूर्णपणे ते ट्रॅव्हल करणार आहे कारण की सांगितलं जातं की पंतप्रधानांचा दौरा अजून नाही म्हणून हा पूर्ण आम्ही जो MTHLचा जो पूल आहे त्याच्यावर आज याच्यासाठी चालू आहे की याची पाहणी करून जो कार्यक्रम आहे प्रधानमंत्री महोदयांचा स्टार्ट टू त्या सुरुवात जिथून होते आणि जिकडे शेवट आहे तिथे मोठ्या लोकांना ते ऍड्रेस करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि तिथे देखील काही आणखी मुंबईतले प्रकल्प जे आहेत त्याचं लोकार्पण होणार आहे MMRDच्या प्रकल्पांचं लोकार्पण रिमोटद्वारे होणार आहे त्यामुळे मोठा असा हा कार्यक्रम आहे आणि निवडणुका वगैरे डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.